नाही, इकडे मी मी आता याच्यासाठी बोलतोय. मला आठवतंय साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून खेळाचा दर्जा दिल्यानंतर तो कार्यक्रम विल्हेपार्लेमध्ये झाला. गीता जगडे आमचे अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व आहेत. गोविंदामध्ये त्यांच्या माध्यमातून राजेश कुणे आणि मी होतो कार्यक्रमाला 2 दिवस. खूप सुंदर झाला प्रोग्राम तो. मात्र मुळात म्हणजे तो दर्जा त्यांनी खेळाचा दिला. खेळाचा दर्जा दिल्यामुळे काय होतं, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि जसं पूर्वेशनी मनोगतमध्ये व्यक्त केलं आमच्या युवासेना कार्याध्यक्षांनी, जे ठाण्यामध्ये होतं, त्या सगळे कार्यक्रम, मग तो गोविंदा असो, नवरात्रोत्सव असो, हार्ट फेस्टिवल असो, साहित्यिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, लेखकांचा कार्यक्रम असो, जे ठाण्यामध्ये पूर्वी जी करतायत, परतावर सन्नाई करतायत, ते सगळे कार्यक्रम त्यांनी मीरा भाईंदरमध्ये आणलेले आहेत. नाईक प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून तर सुमित, सन्मेत, अनुराग, ओंकार, गौरव, सचिन, रोहन, आशिष, अभिषेक, सागर आणि त्याचबरोबर हिरेंद्र हे खेळाडू आपण पाहू शकता. जिथे संघ तयार असेल पहिला सामना खेळण्याकरता. अतिशय महत्त्वाचा मॅच आहे. कोणकाई शितलाईबा विठाबा आणि त्याचबरोबर पॅरामेंट RMC या दोन संघ दरम्यान. आता दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहू शकता. जिथे सूरज सिंग आहे, आदर्श अजूवरती देखील सर्वांच्या नजर असतील. अतुल, आदर्श चव्हाण, सनीब, त्याचबरोबर रातेश पाटील आणि विपुल भोसले, हेमंत, अतुल आणि प्रसाद दिग्गज खेळाडू आहेत. टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि त्यांचा एक जबरदस्त या ठिकाणी द्वंद्व म्हणजे बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व जर प्रेक्षकांना बघायचं असेल तर हा सामना आवर्जून पहा. थोड़ा सा आगे बढ़कर गेंद को खेलते, अच्छा स्ट्रोक है, मिड ऑन का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शॉट. प्लेड ऑन, बल्लेबाज आउट. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. ऑन साइड पर खड़े खड़े खेलना चाहते थे बल्लेबाज सनबेत. बॅक टू द पेबल जा रहे. आदर्श को मिली पहिली सफलता. धाव संख्या 10. तिसरा फुल टॉस आहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न. फसला. मिड विकेटला अप्रतिम फटका सजवलाय सागरच्या बॅटमध्ये. षटकार. हेलीकॉप्टर के दिया, अच्छा स्ट्रोक है. डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ. व्हाट अ शॉट. सुबीत के बल्ले से खूबसूरत छक्का. टीम को सुमित ने शॉट पिच गेंद ऑन साइड पर गेंद को पुल किया. गेंद को दर्शक दीर्घा में गुल किया. जबरदस्त बल्लेबाजी सुमित द्वारा. लगातार बैक टू बैक 2 छक्के इस वक्त बल्लेबाज सुमित. हिट फ्रीट पर बल्लेबाज सुमित ने दिया ट्रीट. ट्रीटमेंट है ये. गेंद डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर. 6 रन. व्हाट अ ब्रिलियंट. क्षेत्राताई विठावा या संघाने बॅकफुटला आलंय. जेल असण्याची शक्यता आहे का असा प्रश्न आहे. चेंडू ऑन साइडून ऑफ साइडला फिल्डर आलाय. वॉट अ कमिटमेंट, वॉट अ कमिटमेंट. स्वतः धावत आले तिकडून, तुम्ही बघताय. अतिशय चांगल्या पद्धतीने जेल घेत असताना ब्रेक थ्रूची गरज होती. सज्ज हेमंत बॅट अँड पॅटच्या मध्ये जागा बनवली आहे स्ट्रोकसाठी ऑफ साइडला. आणि ब्युटिफुल 2026 मध्ये सीझन 1. यावेळेला फुल टॉस आहे. चेंडू लॉफ करायचा प्रयत्न. चेंडू जातो ऑफ साईडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मागच्या 3 चेंडूंमध्ये स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवत असताना पॅरामाउंट RMC इन फिल्डे जातील. ओ, अँगल करताना प्रयत्न. लाईन बघायचं या ठिकाणी. चेंडू गेलाय मागे STच्या त्या ठिकाणी. पंच त्याच्याचकडे बघतायत. 4 धावा ना आणि वाईट पण दिला. बहुत मुश्किल होता है. क्रॉस द लाईन बघा केंडू कसं काढता येते. मात्र कधी कधी इनस्विंग टाकत असताना लेग स्टम्पच्या बाहेर निघून जात. बॅट अँड पॅटच्या मध्ये लास्ट मुवमेंटला पंपुल करत असताना ऑन साइडला धावांची खूप गरज आहे या ठिकाणी आणि तो षटकार या ठिकाणी. बॅट अँड पॅटच्या मध्ये MS स्टाईल ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. ग्रेट हिट, बिग हिट, अटॅकिंग शॉट अँड द लास्ट बॉल. आणि या ठिकाणी धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न. मध्ये ज्या धावा आल्या होत्या कडक गोलंदाजी होत असताना धावसंख्या झाली ती मैदानावरती 86. सुनीत ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की. अंजाम दिया आशीष ने. 5 गेंदों में 18. वो खतरनाक बल्लेबाजी थी और फिनिश अच्छा किया गया. तो चलिए एक बार फिर समय हमारे पास बहुत कम है. अगले मैच का टॉस किया जाएगा. दोनों कप्तान रेडी है और टॉस बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे को एंकर मनीष पाटिल. वेल कॅप्टन. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. फील्ड प्लेसमेंट चांगली सजवलेली आहे गोलंदाज अनुरागने. पहिल्या बॉलवर मिळते आदेशला सिंगल.
अगदी खूप चांगल्या प्रकारे फील्ड करतायत, हे महत्वाचं. पण फलंदाज काय मागे पडणार नाहीये. पुनरागमन फलंदाज सुद्धा करण्याची इच्छा ठेवतोय. बॉलला पाठवले लॉंग ऑफ. पहिला बॉल सरळ बॅटने फटका हवेत आहे. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जातात आणि फक्त प्रेक्षक बनतायत. प्रेक्षकांच्या हवा आली, हा बॉल पाठव. चॅलेंज टफ आहे, वाट बिकट आहे, हा फुल आहे आणि बॉल मैदानाच्या बाहेर गुल आहे. डीप मिड विकेटला षटकार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल बॅकफूट वरून पंच करत गॅप शोधलाय. मिड ऑफ वरून बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार, अगदी आपल्या डगआउट पेक्षा चांगली गोष्ट आहे. फुलरलेनचा बॉल मिड ऑफ आतमध्ये आणि मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ सीमा पार फरार. अगदी पंचांना देतोय बॉल हा इशारा टीमने. ऑन साइडला बॉलला लॉफ्ट केलंय. परिस्थिती गंभीर. तिकडे गोलंदाज सचिन पडतोय खंबीर. विकेट मिळवतोय. महत्वाची चर्चा आपली चालू होते. सामन्यामध्ये दबदबा कोणाच बाद झाले. स्विंग चांगला आहे बॅटचा आणि क्षेत्ररक्षक तैनात होते. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची. धावसंख्या 38 झाले. हो बॉल हवेत आहे. जास्त इलिव्हेशन मिळालंय. क्षेत्ररक्षक जज करतोय, दर्शक बनतोय. म्हणतात ना की मेहनत करत जा, वेळ तुमच्यासाठी बदल. ऑन साइडला पुल केलाय. बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वाईडिश डीप मिड विकेटला बॉलच्या खाली झेल पकडलाय आणि फलंदाजाचा खेळ समाप्त झालाय. सनी बॅक टू दी पवे. यांच्याकडे पहिला बॉल सरळ बॅटने खूपच चांगला ड्राईव्ह करत असताना गॅप शोधलाय. बॉल पाठवलाय आता डीप एक्स्ट्रा कव्हर वाईड लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार आणि 50 धावा पूर्ण या लढतीमध्ये. मोठा फटका शोधायचा आणि तो शोधलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आर्क मध्ये आला आणि पार्क मध्ये गेला हा बॉल. षटकार. बाबाचा कस लावताना तो डॉट बॉल हाताळला जो खूप महत्वाचा होता या 4थ्या षटकासाठी. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 धावा. बॉल हवेत आहे. प्रतिस्पर्धी संघाला घाव देण्याचा प्रयत्न हा डाव जिंकण्यासाठी गोलंदाज सचिनने केलेला आहे. मिड ऑफला झेल देऊन फलंदाज रतीचा खेळ सचिन. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला चेस केले जाते. या फलंदाजाचा आहे अफलातून थाट. सुटलाय सुसाट. पहिल्याच बॉलवर हेमंत सोनावणेच्या बॅट मधून जबाबदारी मोठी. पहिला बॉल शॉर्ट टॉम पुल. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर. खराब फिल्डिंग. बॉल सीमा पार. या बॉलवर चूक आणि सजा 6 धावांची. षटकार. मॅच मध्ये पलटवार. पुन्हा एक वेळ पॅरामाउंट आरएमसी टीम. ओ दांडीगुल. फर्निचर डिस्ट्रॉय. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में जान. मॅच ऑन. सुनीत सांगतोय शांत लोकांकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण ते गेम चेंजर ठरू शकता. इशारा होता व्हाईट बॉल राहील. कमी गतीने टाकला बॉल. दूर टाकला हा बॉल. रनआउटचा चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. बॉल दूर आहे. बॉल सीमा पार आहे. खाडीत गेलाय. षटकार. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. शॉर्ट बॉल पुलचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि या अखेरच्या चाललेल्या बॉलवर शेवटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये टीम सांगते आहे कुंकाईवी या ठिकाणी इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला आलोय. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक संघाला पराजयाचा धक्का. चढाओढीचा सामना, कधी या बाजूला कधी त्या बाजूला, आणि या क्रुशियल मॅच मध्ये, रोमहर्षक मॅच मध्ये कुंकाई शितलाई विटावा या संघाने फक्त 7 धावांनी मॅच जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन टीम कुंकाई शितलाई. वेल प्लेड टीम पॅरामाउंट इन्फ्राटेक. खूप चांगला क्रिकेट खेळून सुद्धा या वर्षीचा आपला प्रवास PSPL च्या या पहिल्या पर्वात समाप्त होतोय. कुंकाई शितलाई विटावा 7 धावांनी विजय. 7 धावांचा फरक राहिला. 7 पावलं कमी पडलेत. सुनीत पहिल्या डावात 13-29 बॅटिंग करत असताना 5 मध्ये 18 आशिष, 9 मध्ये 15 सागर, सनदेव 5 मध्ये 8, सूरज गोलंदाजीमध्ये 19 धावा देत 1 विकेट, 2 षटक. हेमंत 1 षटक 11 1 विकेट, 30 धावा 2 षटकात खर्च केल्या. आदर्शने 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. विपुल 1 षटक 23 धावा महागडं राहिलं होतं. दुसऱ्या डावात लक्षाचा पाठलाग पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक. 8 बॉलमध्ये 23. अतुलने चांगला स्टार्ट दिला. 21 धावा जयेशच्या बॅटमधून आल्या. 10 बॉलमध्ये हेमंत 4 मध्ये 10, सनी 4 मध्ये 10. गोलंदाजीमध्ये सचिनने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटक 21 धावा 2 विकेट.
25 धावा देत 1 विकेट अनुरागच्या खात्यात आहे. 13 मध्ये 1 विकेट सुनीतने एक इम्पॉर्टंट षटक हाताळलंय जे कायम स्मरणात राहील. 20 मध्ये 1 विकेट प्राप्त केली ओमकारने. कुंकाई शितलाई विटाबा विन बाय 7